हॅलो मित्रांनो, मी महेंद्र शिंदे आणि आपण पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. एक गोष्ट आता स्पष्टच आहे, जी तुमच्याही लक्षात आली असेल आणि माझ्याही लक्षात आलेली आहे, की या पुढचे जे लीडर्स असतील, सोशल लीडर्स, पॉलिटिकल लीडर्स, राजकीय नेते, हे आता पारंपरिकपणे येणार नाहीत. ज्या तऱ्हेनं पारंपरिकपणे यायचे, म्हणजे बहुतेक खासदारांची त्यांची मुलं, आमदारांची मुलं किंवा मोठे शेतकरी किंवा श्रीमंत माणसं असे यायचे गेल्या 1-2 दशकामध्ये. त्यापूर्वी परिस्थिती वेगळी होती, म्हणजे 2 दशकापूर्वी. आणि आता मात्र येथून पुढे जे राजकीय नेतृत्व असणार आहे आपलं, जे सामाजिक नेतृत्व असणार आहे, जे नेते पुढे येणार आहेत सामाजिक राजकीय क्षेत्रामधून, ते सोशल मीडियातूनच येणार आहेत. आणि ही चांगली बाब आहे. अर्थात संपूर्ण बदल पुढच्या 5 वर्षात पाहायला मिळेल असं नाही. म्हणजे पारंपरिक आपले जे नेते होते, मोठे मोठे जमीनदार आणि इस्टॅब्लिश्ड राजकीय नेतृत्व, त्यांचे मुलंही काही ना काही प्रमाणात येणारच आहेत. ते येऊ नयेत असं खरं म्हणजे मला वाटतं. ज्या व्यक्तीकडे टॅलेंट आहे, ज्या व्यक्तीकडे सामाजिक समज आहे, काही क्वालिफिकेशन आहे, ज्याला जनतेची तळमळ आहे, तेच लोक यावेत अशी माझी स्वतःची इच्छा आहे. आणि बऱ्यापैकी होणार आहे. बरेचसे राजकीय नेते आता आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणार आहेत, हे अगदी नक्की. आणि ते टॅलेंटेड असणार आहेत, चांगली भाषा अवगत असणार आहेत, भाषेवर पकड असणारे असणार आहेत. आणि ते त्यांचं नेतृत्व, त्यांची बुद्धिमत्ता अगोदर सोशल मीडियावर सिद्ध केल्यानंतर त्यातूनच पुढे ते राजकारणात येणार आहेत. मला वाटतं की प्रस्थापित राजकारण्यांच्या मुलांनी आता सावध व्हावं. आपण पाहिलं की जंतर मंतर असेल किंवा झारखंडमधील प्रोटेस्ट असतील, अगदी कमी वयाची मुलं आपल्या समोर आलेली आहेत. म्हणजे ते नेहा बोरा असू देत, अभिजित दिपके असू देत, सौरव दास असू देत, रांका असू देत, मोहम्मद इरफान असू देत, किंवा झारखंडमधला ते छोटा बच्चा जायद अक्सद हे असू देत. अगदी 12-13 वर्षापर्यंतची मुलं आहेत, काही मुली आहेत. आणि त्यांचा प्रेझन्स, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची मॅच्युरिटी, त्यांची कल्पकता आणि त्यांची सुंदर अभिव्यक्ती, या सर्वांचं दर्शन त्यांनी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमानं दिलेलं आहे. हे लोक, ही मुलं आपलं पुढचं भवितव्य आहेत, आपलं पुढचं नेतृत्व आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. आणि आज जे प्रस्थापित आमदार, खासदार, मंत्री वगैरे आहेत, मला वाटतं की त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहेत. कारण ते जे आपल्या मुलांना पुढे आणू पाहतातच, त्यांच्यासाठी मात्र हे चॅलेंज असणार आहे, आव्हान असणार आहे. सोशल मीडियाचा जर उत्तम वापर केला, आणि तिथं चालणार नाही आपल्या बापाची पुण्याही चालणार नाही, आपल्या आईची पुण्याही चालणार नाही. लोक तुम्हाला बघणार आहेत, तुमचं टॅलेंट, तुमची अभिव्यक्ती, तुमची भाषा, तुमची सामाजिक कळकळ आणि तुमची योग्यता. हे सगळं तुमच्या समोर असणार आहे, हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे, तुमच्या समोर येणार आहे सोशल मीडियाच्या माध्यमानं. आणि चांगली माणसं, ती वेगवेगळ्या धर्माची असतील, जातींची असतील, त्याचा फरक पडणार नाही फारसा. आणि मला वाटतं की चांगली शक्यता मला दिसते, आणि असं व्हावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे अमुकच समाजातला नेता पाहिजे, माझ्याच जातीतला नेता पाहिजे असं मलाही वाटू नये आणि कुणालाही वाटू नये. जी माणसं योग्य आहेत, जी सर्वांचा विचार करू शकतात, यांच्याकडे काही बुद्धिमत्ता आहे आणि सामाजिक तळमळ आहे, असं उद्या नेतृत्व आपल्या समोर यावं. सगळ्याच राजकीय पक्षामध्ये हे होणार आहे, हे लक्षात घ्या. ते काँग्रेस असेल, भाजप असेल, बाकीचे पक्ष असतील, बाकीच्या काही सामाजिक संघटना असतील. आता जे नेतृत्व येणार आहे ते सोशल मीडियातून येणार आहे, आणि चांगलं येणार आहे असं मला वाटतं. किंबहुना तशी एक फार मोठी शक्यता मी पाहतो. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं याबद्दल, ते तुम्ही मला तुमची मतं कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशा प्रकारचं चिंतन मी आपल्यापुढे नेहमीच आणत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.